अहिल्यादेवी होळकर योजना असेल किंवा राजे यशवंतराव होळकर महामेश योजना असेल, या योजनेअंतर्गत तुम्ही जर पाहिलं तर शेळी मेंढी वाटप योजना असेल, जागा खरेदीसाठी अनुदान असेल, कुक्कुट पालनासाठी अनुदान असेल, चराई अनुदान असेल, अशा प्रकारच्या 18 योजना या मंडळातर्फे या योजनेअंतर्गत राबवल्या जातात। या 18 योजनांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहेत। या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप फॉलो करून ठेवा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट्स तुम्हाला भेटत राहतात। तर चला मित्रांनो व्हिडिओ। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वरती यायचंय mahamesh.org। या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड महाराष्ट्र शासनातर्फे विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात। या योजनेमध्ये तुम्ही पाहू शकता, राजे यशवंतराव होळकर महामेश योजना असेल, मेंढ्यांसाठी चराई अनुदान असेल, मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान असेल, कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान असेल। या 4 प्रकारांमध्ये 18 प्रकारच्या योजना असणार आहेत। यासाठी ऑनलाईन तुम्ही अर्ज करू शकता। इथे सूचना लावलेल्या आहेत, महत्वपूर्ण माहिती या सूचनांमध्ये दिलेली आहे। तर यामध्ये आपण टाइम घालवणार नाही। या ज्या काही सूचना आहेत या तुम्ही पूर्णपणे एकदम व्यवस्थित वाचून घ्या। कोणत्या जिल्ह्यासाठी कोणकोणत्या योजना आहेत इथे दिलेल्या आहेत। 26 सप्टेंबर 2024 जी काही शेवटची तारीख आहे, या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर आहे। अर्जाची जी काही पावती आहे, जी पावती म्हणतो, प्रत म्हणतो, ती काढण्याची सुविधा ही 26 सप्टेंबर नंतर असणार आहे। त्यामुळे आता फक्त तुम्हाला अर्ज करायचा आहे। आता हा अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तत्पूर्वी या सूचना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, नाहीतर तुम्हाला फॉर्म भरताना प्रॉब्लेम येईल। तुम्ही महामेश मोबाईल ऍप्लिकेशनने सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आणि वेबसाईट वरती सुद्धा फॉर्म भरू शकता। तसेच योजना संबंधित जे काही कागदपत्रे असतील डाउनलोड करण्यासाठी इथे नमुने असतील ते दिलेले आहेत। शासन निर्णय असेल, मार्गदर्शक सूचना असतील, कागदपत्रे कोणकोणते लागतात ते सुद्धा दिलेले आहेत, राज्यातील मेंढ्यांची संख्या आणि शेवटी या योजनेसाठी कोण पात्र नाही, कोण अर्ज करू शकत नाही, इथे ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही PDF ओपन होईल आणि कोण कोण अर्ज करू शकणार नाही हे दिलेलं आहे। तर ते पहा, राज्यातील भटक्या जमाती असतील किंवा अन्य काही माहिती आहे एकदा वाचून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा। तर इथे हा कट करूया, वाचून घ्या आणि अर्ज करा। आपण जास्त टाइम इथे घालवणार नाही। अर्ज करण्यासाठी या वेबसाईट वरती या वेबसाईटची लिंक दिलेली आहे। खाली या, इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल लाल रंगामध्ये, अर्जासाठी नोंदणी करा हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचा आहे। अर्जासाठी नोंदणी करा वरती क्लिक केल्यानंतर महत्वाच्या सूचना तुम्हाला इथे दाखवल्या जातील। या सूचना 7 प्रकारच्या सूचना आहेत, एकदा संपूर्ण वाचून घ्या आणि त्यानंतरच अर्ज करा। इथे नवीन अर्जदार नोंदणी करायची, आपण नवीन आहात तर नवीन अर्जदार नोंदणीवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे। वैयक्तिक माहिती भरण्यासाठी इथे आपण पाहू शकता जे काही स्टार केलेले आहेत, लाल रंगामध्ये जे स्टार केलेले चिन्ह असेल ती माहिती अनिवार्य असणार आहे सांगितले। अर्जदाराचा प्रकार निवडायचा आहे, वैयक्तिक अर्जदार आहे का, अजून बचत गटाचा अर्जदार आहे का, FPO चा अर्जदार आहे। तर हा ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत। तर वैयक्तिक असेल तर वैयक्तिक इथे सिलेक्ट करा। त्यानंतर महत्वाच्या बाबी लक्षात घ्या, 9 प्रकारच्या बाबी दिलेल्या आहेत। स्टार केलेले जे काही स्टार केलेले अर्ज माहिती भरणं अनिवार्य आहे। अर्जदार हा भटक्या जमाती म्हणजेच NTC प्रवर्गातील असणं गरजेचं आहे। रेशन कार्ड नुसार नमूद करण्याची सर्व सदस्यांची नावं अचूक भरायची आहेत। वय 18 वर्षापेक्षा कमी नसलं पाहिजे। 18 पेक्षा जास्त वय ते 60 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। आधार कार्ड सोबत एकच व्यक्ती इथे नोंदणी करू शकतं। अर्ज मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे तुमच्याकडे। निवड प्रक्रिया SMS द्वारे तुम्हाला कळवण्यात येणार आहे। कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ घेता येणार आहे आणि सगळी माहिती खरी भरायची आहे। ते बंद करा ऑप्शन वरती क्लिक करायचंय। आता आपल्याला माहिती भरायची आहे। माहिती भरण्यासाठी तुम्हाला पहिले नाव टाकायचं आहे इथे, त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे, आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला, आधार कार्ड नंबर एकदम व्यवस्थित टाकून घ्या। पुन्हा एकदा आधार कार्ड नंबर टाकून घ्या। नंतर अर्जदाराची जन्मतारीख विचारले, आधार कार्ड नुसार जन्मतारीख जी असेल ती इथे सिलेक्ट करा। त्यानंतर वय ऑटोमॅटिकली किती आहे ते दाखवलं जाईल। त्यानंतर पुरुष, स्त्री, इतर जे काही असेल ते इथे सिलेक्ट करा। त्यानंतर मोबाईल नंबर विचारला जाईल तर अर्जदाराचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। त्यानंतर खाली ईमेल आयडी विचारला, ईमेल आयडी असेल तर टाका, नाहीतर सोडून द्या। त्यानंतर दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करायचा आहे का, अपंग असेल तर होय करा, अपंग असेल तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। किती टक्के अपंग आहे ते टाका, अपंग नसेल तर डायरेक्टली इथे तुम्ही नाही सिलेक्ट करू शकता।
जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून अर्ज करताय, तुमचा जो काही पत्ता असेल तो. तर इथे सर्वात पहिल्यांदा जिल्हा विचारलाय, तुमचा यापैकी कोणताही जिल्हा निवडा. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही इथे निवडू शकता. त्यानंतर तालुका निवडायचा आहे, तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्हाला इथे निवडायचा आहे. तहसील निवडायचा आहे, नंतर गावाचं तुमचं जे काही नाव असेल ते गावाचं नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल, तर इथे एनटीसी आहे म्हणजे भज क आहे, एनटीसी मधून इथे अर्ज करू शकता. त्यानंतर जात, जी काही जात असेल ते इथे तुम्हाला आता एनटीसी मध्ये जेवढ्या कास्ट आहेत त्या सर्व कास्ट इथे दिलेले आहेत. तर जात प्रवर्ग निवडल्यानंतर खाली तुम्हाला इथे पहा जात विचारले, तर यापैकी तुमची जी काही कास्ट असेल ती जात असेल ती इथे तुम्हाला निवडायची आहे. जात निवडल्यानंतर तुम्हाला बँक इथे जात प्रमाणपत्र आहे का, तर जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर होय करायचंय, नाही केलं तर तुम्ही पात्र नाही. तर इथे आपल्याला होय करावं लागेल, जात प्रमाणपत्र लागणार आहे. त्यानंतर रेशन कार्डचा क्रमांक टाकायचा आहे, 12 अंकी नंबर इथे टाकायचा आहे. आणि जर 12 अंकी नंबर नसेल तर रेशन कार्डचा सिरियल नंबर सुद्धा टाकू शकता. त्यानंतर विवाहित आहात का, विवाहित असेल तर होय, नसेल तर नाही. विवाहित असेल तर किती अपत्य आहेत, किती मुलं मुली आहेत ते संख्या, आणि 1 मे 2001 व त्यानंतर जर जन्मलेली मुलांची संख्या किती असेल, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, ते तुम्ही इथे टाकू शकता. विवाहित असेल तर ते द्या, नसेल विवाहित तर नाही सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता. तर विवाहित असेल त्यानुसार तुम्ही इथे माहिती टाकायची आहे, किती अपत्य वगैरे आहेत आणि ते 1 मे 2001 नंतर किती जन्मलेले. त्यानंतर बँकेचं नाव टाकायचं आहे, बँकेचा खाते नंबर म्हणजे अकाउंट नंबर टाकायचा आहे, आयएफसी क्रमांक टाकायचा आहे. नंतर शाखा म्हणजे ब्रँच कोणती आहे, कुठली आहे, आणि पिनकोड इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचंय, कौटुंबिक माहिती भरायची आहे. अर्जदाराने एकूण कुटुंब संख्येतून स्वतःचे नाव वगळून इतर सदस्यांची नावे रेशन कार्ड नुसार भरायची आहे. आपलं स्वतःचं नाव इथे टाकायचं नाही, स्वतःचं नाव सोडून बाकी सर्व सदस्यांची नावे इथे तुम्हाला भरायची आहेत. जसं की आता एकूण कुटुंबांची संख्या किती आहे, नसेल तर 0 लिहू शकता, पण इथे असेल तर तुम्ही जे काही तुमचं नाव वगळून किती टोटल सदस्य आहेत ते इथे तुम्हाला लिहायचे. 3 असतील, 4 असतील, त्यानंतर त्यांचा तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. पहिल्यांदा आधार कार्ड नंबर इथे तुम्हाला नाव टाकायचंय, त्यानंतर पुरुष आहे का स्त्री आहे, आणि वय इथे तुम्हाला लिहायचंय, टाकायचंय. अशा पद्धतीने हे बॉक्स तुमच्या समोर येणार आहे. जसं तुम्ही वरती किती कुटुंब सदस्य निवडताय त्यानुसार बॉक्स तुम्हाला येतील. तशा पद्धतीने तुम्ही आधार कार्ड नंबर, नाव, पुरुष, स्त्री आणि वय, अशा पद्धतीने ही माहिती तुमच्या रेशन कार्ड नुसार जे काही असतील त्यामध्ये मेंबर्स त्यानुसार इथे तुम्हाला भरा. तर स्वतःची जी काही माहिती आहे ती सोडून बाकी सर्व सदस्यांची माहिती इथे भरा आणि त्यानंतर खाली या नियम अटी मला मान्य आहेत यावरती टिक करा आणि सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट करा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो अर्ज आहे तो पुढे जाणार आहे. जी काही माहिती आपण भरलेली आहे ती इथे तुम्हाला दाखवली जाईल आणि जसेच कुटुंबाची माहिती दाखवली जाईल. बदल करायचा असेल आत्ताच बदल करून घ्या आणि सगळी माहिती बरोबर असेल तर खाली तुम्हाला हिरव्या रंगामध्ये सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट करावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज आता पुढे गेलेला आहे ज्यामध्ये माहिती यशस्वीरित्या साठवण्यात आलेली आहे. आता आपल्याला अर्ज करण्यापूर्वी जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात घ्यायच्यात. या 6 प्रकारच्या बाबी आहेत. या बाबी एकदा संपूर्ण नीट व्यवस्थित वाचून घ्या आणि त्यानंतरच पुढे आपल्याला योजना ज्या आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहेत. 18 प्रकारच्या योजना आहेत. जे काही तुम्ही इलिजिबल असाल त्या इथे अर्ज करू शकता. तुम्ही पहा योजना निवडा हा पर्याय आलेला आहे. यामध्ये आता राजा यशवंतराव होळकर महामेश जी काही योजना आहे यामध्ये 15 पैकी तुम्ही इथे योजना निवडू शकता. यामध्ये 15 योजना आहेत. मेंढ्यांसाठी, चराई अनुदानासाठी असेल, खरेदी अनुदान आणि कुक्कुटपालन अशा प्रकारच्या टोटल 18 योजना तुम्हाला दिसतील. आता राजे यशवंतराव होळकर महामेश योजना असेल यामध्ये 20 मेंढ्या, 1 मेंढानर, स्थायी असेल, स्थलांतरित तुम्ही केलं असं त्यांसाठी सर्वांसाठी इथे 75% अनुदान जे आहे ते राहणार आहे. यामध्ये तुम्ही पाहिलं तर पहा सोयी सुविधांसाठी 1 मेंढा, 20 मेंढ्या, 75% अनुदान, स्थायीसाठी आहे. जे स्थलांतरित कुटुंब असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर तुम्ही जे काही कॅटेगरीमध्ये येतात त्यानुसार तुम्ही ही योजना ती सिलेक्ट करू शकता. 1 नर मेंढा असेल, 2 नर मेंढे, 3 नर मेंढे, 4 नर मेंढे अशा प्रकारचे ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत 40 असतील, 20 मेंढ्या असतील, 20 पेक्षा जास्त असतील त्या प्रकारची ही योजना जी आहे ते देण्यात आलेली आहेत. अशा प्रकारच्या जे काही योजना आहेत इथे 15 आहेत, खाली 3 आहेत. अशा प्रकारे तुम्ही ज्या योजनेसाठी पात्र आहात ती योजना तुम्हाला इथे सिलेक्ट करायला येणार आहे
आणि त्यामधील तुम्ही योजना सिलेक्ट करू शकता. इथे 15वी योजना पहा, पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी 50% अनुदान सुद्धा वाटप करण्यात येते. तर ज्या योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती योजना तुम्ही इथून एक सिलेक्ट करू शकता. त्यानंतर खाली चराई अनुदानसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल ज्यामध्ये 24,000 रुपये अनुदान मिळणार आहे तर तुम्ही ही योजना सुद्धा सिलेक्ट करू शकता. जे 20 मेंढ्या व 1 मेंढानर एवढे पशुधन असणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांना ही योजना आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ते असेल तर तुमच्याकडे त्यासाठी अर्ज करू शकता. मेंढी शेळी पालनासाठी 50,000 रुपये अनुदान आहे आणि ही योजना सिलेक्ट करायला येत असेल तर तुम्ही ती ऑप्शन सिलेक्ट करा. कुक्कुट पालन पक्ष्यांच्या खरेदीसाठी सुद्धा 75% अनुदान देण्यात येणार आहे. ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते बॉक्समध्ये तुम्हाला फक्त इथे टिक करायची आहे. ती टिक केल्यानंतर तुम्हाला जो आपला अर्ज आहे तो इथे पुढे चला ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. पुढे चला ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला योजनेबद्दल थोडीशी माहिती भरायची आहे. ज्यामध्ये विचारले अर्जदाराकडे सद्यस्थितीत मेंढ्या आहेत का, तर इथे मेंढ्या असणं गरजेचं आहे. थोड्याफार नसेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही असं सांगण्यात आलेले. तर इथे होय करायचंय, मेंढ्या असणं गरजेचं आहे. असल्यास किती आहेत, किती मेंढ्या आहेत ते इथे द्यायचंय. मेंढ्यांसाठी तुम्हाला इथे संमतीपत्र नंतर अपलोड करावं लागणार आहे. मेंढपालांची पद्धत कशी आहे, स्थायी आहात का, तुम्ही नंतर कुठे स्थलांतरित झालात ते दिलेलं आहे ते सिलेक्ट करा. नंतर शेड बांधकामासाठी स्वतःच्या मालकाची किमान 1 गुंठ जागा आहे का, तर होय करायचंय, असणं गरजेचं आहे. त्यानंतर वैरण उत्पादन करिता स्वतः मालकीची कुटुंबातील इतर व्यक्तींची भाडेतत्त्वावर घेतलेली 1 एकर जागा आहे का, जर जागा आहे तर होय करायचंय. किती एकर आहे ते देऊ शकता. तसेच महामेश योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेला आहे का, तर नाही. आणि कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्थेत किंवा जे काही वेतनधारक असतील ते आहात का, तर इथे नाही करायचं आहे. त्यानंतर खाली नियमअटी वरती टिक करून सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करा. जसं तुम्ही सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक कराल तर इथे आपल्याला मला मान्य आहे वरती इथे टिक करायचे आहे. जर काही बदल करायचा असेल तर आत्ताच बदल करून घ्या. त्यानंतर खाली सगळा फॉर्म बरोबर असेल तर सबमिट करा हा ऑप्शन निळ्या रंगामध्ये दिसेल तुम्हाला, तर सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. जसं तुम्ही सबमिट करा ऑप्शन वरती क्लिक कराल तुमचा अर्ज जो आहे तो इथे आता पूर्णपणे सबमिट झालेला आहे. आता आपल्याला फक्त अर्ज सबमिट करायचा आहे. अर्जाची माहिती इथे दिलेली आहे. तुमचा अर्ज शिस्तरीत्या साठवण्यात आलेला आहे. प्राथमिक निवड झाल्यानंतर योजनेची कागदपत्र जे आहे ते अपलोड करण्याचं उपलब्ध होणारे कागदपत्रे नंतर प्राथमिक निवड झाल्यानंतर ऑप्शन येणार आहे. योजनेच्या तपशील या पर्यायामध्ये जाऊन तुम्ही कागदपत्रे अपलोड करू शकणार आहात. अर्जाची पावती ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. अर्जाची पावती जी आहे ती तुम्हाला 26 सप्टेंबर नंतर मिळणार आहे. तर इथे बंद करा ऑप्शन वरती क्लिक करा. आपला अर्ज झालेला आहे. अर्ज झालाय का नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला इथे पहा, इथे ऑप्शन आहे लॉग इन करून सुद्धा हे ऑप्शन तुम्हाला दिसेल. वैयक्तिक माहिती काय भरलेली आहे ती सगळं माहिती दिसेल. आणि केलेल्या अर्जावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या योजनेसाठी अर्ज केलेला आहे या अर्जाची माहिती, या केलेल्या अर्जाची माहिती तुम्हाला इथे पाहू शकता. तर अशा पद्धतीने हा तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे. तर इथे जे काही योजना असतील तसेच वेळापत्रक आहे. आता थोडक्यात वेळापत्रक जाणून घेऊयात आणि त्यानंतर तुम्ही आपला फॉर्म भरू शकता. वेळापत्रक महत्वपूर्ण आहे. तर वरती तुम्हाला वेळापत्रक जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. वेळापत्रकावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला योजनेसाठी अर्ज हा 26 सप्टेंबर पर्यंत करायचा आहे. त्यानंतर प्राथमिक निवडची काही यादी आहे ती 30 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागतील. कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातील. 16 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत डॉक्युमेंट्स तुमचे चेक केतील आणि त्यानंतर एक फायनल लिस्ट होईल तुमची निवड झालेली आहे का नाही ते 23 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर पर्यंत कळणार आहे. तर महत्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.